आज बेखमीर भाकरीच्या सणाची पवित्र सभा आहे. हा वर्षामधील 3 वेळातील 7 सणांपैकी एक आहे. सुमारे 3,500 वर्षापूर्वी मोशे आणि इस्रायली लोकांनी मिस्रात पवित्र वलांडण पाळला, ज्याने त्यांना गुलामगिरीच्या भूमीतून मुक्त केले आणि कनान देशाकडचा मार्ग उघडला. लाल समुद्र ओलांडेपर्यंत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परमेश्वराने बेखमीर भाकरीच्या सणाला त्या समयातील दुःखाचे स्मरण देण्यासाठी नियुक्त केले. येशू ख्रिस्ताने वलांडण पाळला आणि दुसऱ्या दिवशी बेखमीर भाकरीच्या सणाच्या वास्तविक रूपात ते वधस्तंभावर मरण पावले. बायबल आपल्याला शिकवते की त्यांनी बेखमीर भाकरीच्या संबंधाने सर्व भविष्यवाण्या पूर्ण केल्या. म्हणून बेखमीर भाकरीचा सण ख्रिस्ताच्या जीवनाकडे आणि उत्कंठतेकडे परत पाहण्याचा, आपल्या पापांचा पश्चाताप करण्याचा आणि ख्रिस्ताच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा सण आहे. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की या सणाच्या ज्या भागावर आपण सर्वात जास्त लक्ष दिले पाहिजे ते वधस्तंभावरचे त्यांचे बलिदान आहे. आज आपण फक्त आपल्या दुःखाबद्दल विचार नाही केला पाहिजे, यापेक्षा आपण ख्रिस्ताच्या जीवनाच्या मार्गावर चालले पाहिजे. जर ख्रिस्त फक्त स्वतःसाठी जगले असते तर त्यांना वधस्तंभ उचलण्याची काहीच गरज नव्हती. ते आपले जीवन आम्हा पाप्यांसाठी जगले. त्यांचे जीवन फक्त त्यांच्या संतानांसाठी समर्पित होते. आपण हे पाहण्यामध्ये सक्षम नाहीत का की बायबलमध्ये हा विश्वासाचा खरा मार्ग आहे जो परमेश्वर आपल्यासाठी इच्छितात? पहिले करंथीकरास अध्याय 13 मध्ये लिहिले आहे, मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. तो पुढे म्हणतो, आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. हे पहिले करंथीकरास अध्याय 13 वचन आहे, ज्याला प्रेमाचा अध्याय म्हटले जाते. जेव्हा आपण मुलाप्रमाणे असलेला आपला विश्वास सोडणार आणि एका प्रौढाप्रमाणे विश्वासात वाढणार, तेव्हा आपण सर्वात अगोदर दुःखाचा सामना करणार. एकदा आपण जेव्हा या प्रकारचे जीवन जगण्यास सुरुवात करतो, जे स्वतःच्या आनंदावर नाही पण दुसऱ्याच्या आनंदावर केंद्रित होतो, तेव्हा आपण शेवटी पिता आणि माता यांना प्रसन्न करणारे सिद्ध आणि संपूर्ण प्राण्यांच्या रूपात पुन्हा जन्म घेणार. याप्रमाणे आपण समजले पाहिजे की बेखमीर भाकरीच्या सणामध्ये खूप गहन अर्थ सामावलेला आहे आणि हा विचार केला पाहिजे. ख्रिस्ताला परमेश्वर असूनही याप्रमाणे अपमान आणि द्वेष का सहन करावा लागला? त्यांना चपराका मारल्या गेल्या, त्यांच्यावर थुंकले गेले, त्यांना काट्यांचा मुकुट घातला गेला, फटके मारले गेले आणि कुशीमध्ये भाला भोकसण्यात आला. त्यांच्या शेजारील लुटारूंसारख्या लोकांकडून देखील त्यांची थट्टा केली गेली आणि चेष्टा केली गेली. त्यांच्याबरोबर हे सर्व होण्याचे कारण आपण होतो. जर ख्रिस्त फक्त स्वतःसाठी जीवन जगले असते तर त्यांच्यासाठी देहरूपी मंडपामध्ये येण्याची काहीच गरज नव्हती. त्यांचे या पृथ्वीवर येण्याचे काहीच कारण नसते आणि त्यांना वधस्तंभावर खेळण्याचे पण काही कारण नसते. आजच्या बेखमीर भाकरीच्या सणाद्वारे आपण याची जाणीव केली पाहिजे की स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांनी ते सर्व तिरस्कार आणि थट्टा प्राप्त केली ज्याच्या योग्य आपण आहोत, कारण की ते स्वतःसाठी नाही पण आपल्यासाठी जीवन जगले. आपण या वस्तुस्थितीवर मनन करण्यासाठी देखील वेळ काढला पाहिजे की जे तारण आपल्याला दिलेले आहे ते अत्यंत मौल्यवान आहे. या आपण एक सोबत पहिले करंथीकरासचे पुस्तक अध्याय 13 वर जाऊ. पहिले करंथीकरास अध्याय 13 वचन 9 मध्ये लिहिलेले आहे, कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो, पण जे पूर्णते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. मूल प्रत्येक परिस्थितीमध्ये फक्त स्वतःबद्दल विचार करतो. जेव्हा तो भुकेला असतो तो हा विचार करत नाही
की त्याचे आई वडील किंवा भाऊ बहीण देखील भुकेले असतील. तो फक्त आपल्या भुकेबद्दल विचार करतो. तो फक्त आपल्या अवस्थेबद्दल विचार करतो. तो कधी विचार करत नाही की त्याचे आई वडील कोणत्या प्रकारच्या कठीण परिस्थितीत किंवा वातावरणामध्ये असतील. आपण पाहू शकतो की हा एका मुलाचा नैसर्गिक स्वभाव आहे. याच्या विरुद्ध प्रौढ लोक त्या प्रकारचे कार्य करत नाहीत. ते दुसऱ्यांबद्दल विचार करणे समजतात. आई वडील नेहमी आपल्या मुलांबद्दल काळजी करत असतात की त्यांनी काही खाल्ले असेल की नाही वगैरे. जर मुलांनी खाल्ले नसेल तर त्यांचे आई वडील काळजी करतात की त्यांनी का खाल्ले नाही, ते आजारी आहेत का, किंवा त्यांचे एखाद्या मित्राबरोबर भांडण झाले आहे. याप्रमाणे आई वडिलांची काळजी आणि विचार नेहमी दुसऱ्यांवर केंद्रित असतात. पिता आणि माता आपल्या जीवनाकरिता या पृथ्वीवर आले. जर त्यांनी आपल्याच गौरवाबद्दल विचार केला असता तर त्यांच्यासाठी या छोट्या तुच्छ जगात येण्याचे काहीच कारण नसते. स्वर्गातील देवदूतांकडून सेवा प्राप्त करून, दररोज प्रशंसा प्राप्त करून त्यांना असे वैभवशाली जीवन जगले पाहिजे होते. मात्र त्यांची एकमेव काळजी आपल्याबद्दल होती. भाऊ आणि बहिणींनो, परमेश्वराने मुलांचा असा स्वभाव का बनवला जे फक्त स्वतःबद्दल विचार करतात, आणि परमेश्वराने आई वडिलांचा स्वभाव असा का बनवला जे त्यांच्या मुलांना भुकेने व्याकुळ होऊ देत नाहीत, मग जर स्वतः किती पण भुकेले असेनात. या सर्व प्रश्नांचे उत्तर पहिले करंथीकाराचे पुस्तक अध्याय 13 मध्ये मिळवले जाऊ शकते. या कारणाने पहिले करंथीकारास अध्याय 13 प्रेमाचा अध्याय समजला जातो. जसे की ख्रिस्त आपल्यावर खूप प्रेम करतात, तेव्हा त्यांनी स्वर्गाचे गौरव मागे सोडले आणि या पृथ्वीवर आले. ते फक्त आपल्या संतानांच्या तारणासाठी लोकांकडून अपमान आणि थट्टांना सहन करण्याच्या मार्गावर चालले. आजच्या बेखमीर भाकरीच्या सणाद्वारे आपण ख्रिस्ताच्या या बलिदानाच्या मार्गाची पुष्टी करू शकतो. त्यामुळेच वल्हांडण आणि सर्व सण महत्त्वाचे आहेत. पण बेखमीर भाकरीचा अर्थ समजल्याशिवाय आपण कधीही संपूर्ण विश्वासापर्यंत पोहोचू शकणार नाही. परमेश्वर आपल्याला नेहमी सेवा करणे, विचारशील होणे आणि दुसऱ्यांना देणे यासारखे शिक्षण का देतात? जर आपण बेखमीर भाकरीच्या सणाचा अर्थ चांगल्या प्रकारे समजणार तर आपण आपल्या भाऊ आणि बहिणींची काळजी घेणार, एकमेकांसाठी समर्पित होणार आणि विचारशील होणार. निश्चित रूपात जेव्हा आपण बेखमीर भाकरीच्या सणाच्या अर्थाला चांगल्या प्रकारे समजणार तेव्हा आपले अंतःकरण प्रेमाने भरलेले होतील, जसे की पहिले करंथीकारास अध्याय 13 मध्ये वर्णन केले आहे. आजपासून आपण आपल्या मुलासारख्या विश्वासाला फेकून देणे पाहिजे जो म्हणतो फक्त माझ्यासाठी काही करा. त्यापेक्षा आपण विचार केला पाहिजे, आपण आपल्या आजूबाजूच्या सदस्यांसाठी काय करू शकतो, मी त्यांना काय देऊ. आपले पिता आणि माता ज्या मार्गावर चालले होते त्या मार्गावर चालण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे. आज बेखमीर भाकरीच्या सणाद्वारे आपण शहाणे संतानांच्या रूपात पुन्हा जन्म घेऊ शकतो, ज्याच्याकडे असे गहन आणि व्यापक मन आहे जे दुसऱ्याबद्दल विचारशील राहण्यासाठी पर्याप्त आहे. बेखमीर भाकरीच्या अर्थाबद्दल या आपण 2000 वर्षापूर्वी अगोदर झालेल्या एका दृश्याला पाहू. या आपण मत्ते अध्याय 26 वर एक दृष्टी टाकू. अध्याय 26 वचन 47. तो बोलत आहे इतक्यात पहा, 12 एक जो यहुदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणाऱ्याने त्यास अशी खूण सांगित ठेवली होती की मी ज्याचे चुंबन घेईन तोच आहे, त्याला धरा. मग त्याने लगेचच येशूजवळ येऊन गुरुजी सलाम असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, गड्या, ज्याकरिता आला ते कर. तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. येशू अगोदरच समजले होते की यहुदा इस्करियोत त्यांच्याबरोबर विश्वासघात करील आणि त्यांना चांदीच्या 30 नाण्यांसाठी विकून टाकेल. जरी त्यांना हे सर्व माहीत होते, पण त्यांनी त्याला अगोदर उघड केले नाही आणि त्यांनी यहुदाला थांबवलेही नाही. असे यामुळे आहे कारण की परमेश्वराने अगोदरच विभिन्न भविष्यांच्या द्वारे प्रकट केले होते. त्यांना या पृथ्वीवर आपल्या संतानांसाठी प्रायश्चिताच्या बलिदानाच्या रूपात यावे लागेल आणि शेवटी या सर्व भविष्यवाण्यांना पूर्ण करावे लागेल. यहुदा इस्करियोतीच्या विश्वासघाताबद्दल अगोदरच माहिती असूनही त्यांनी त्या वेळेची वाट पाहिली. शेवटी तो दिवस आला
आणि त्यांना या दुःखद विश्वासघाताच्या शेवटच्या परिणामाचा सामना करावा लागला. 이런 참혹한 상황까지 या आपण वचन 50 सोबत सुरू ठेवू. 50절의 말씀 계속 보겠습니다. येशूने त्याला म्हटले, गड्या, ज्याकरिता आलास ते कर. तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. 그가 나와 예수께 मग पहा, येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. 그 귀를 तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, 내 검을 कारण तलवार धरणारे सर्वजण तलवारीने नाश पावतील. 검으로 तुला असे वाटते का की मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आत्ताच्या आता तो मला देवदूतांच्या 12 सैन्यापेक्षा अधिक पाठवून देणार नाही? पण असे झाले तर याप्रमाणे घडले पाहिजे हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे? 이루어지리요 하시더라. येशू सर्व काही करू शकतात, पण शेवटी हे आपल्या अपराधांमुळे होते की त्यांनी यशाया संदेशाच्या द्वारे लिहिलेल्या भविष्यवाण्यांनुसार वधस्तंभाच्या शिक्षेला सहन केले, अडचणींचा सामना केला आणि सर्व प्रकारचे दुःख स्वतःवर घेतले. हे सर्व आपल्या पापांमुळे झाले. 때문이었다고 했습니다. 우리의 죄 때문이었습니다. ख्रिस्ताने आत्मकेंद्रित जीवन जगले नाही, जे फक्त स्वतःवर केंद्रित होते. 생각하는 그런 삶이 아니었다는 것이죠. ते स्वतः आपल्या तारणासाठी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी बलिदानाच्या मार्गावर चालले. 그래서 이와 같은 आज बेखमीर भाकरीचा हा सण आपल्यासाठी एक खूप महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण दिवस आहे. 이 무교절은 우리에게 있어서도 굉장히 참 중요한 आपण हा विचार करून एक संकल्प बनवला पाहिजे. 우리 주위에 मी आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांसाठी आणि मनुष्य जातीसाठी काय करणार आहे? 무엇인가를 되돌아보는 날이 आपण फक्त आपली गैरसोय दूर करण्यावर लक्ष केंद्रित नाही केले पाहिजे. 하는 내용에서만 급급할 것이 यापेक्षा आपण यावर विचार केला पाहिजे, मी आपल्या आजूबाजूच्या सियोन परिवारातील सर्व सदस्यांसाठी काय करू शकतो? 때로는 कधी कधी आपल्याला दुसऱ्यांपुढे वाकावे लागेल आणि कधी कधी आपल्याला विचारशील आणि धैर्यवान होण्याची गरज असेल. कधी कधी परमेश्वराचे वचने आणि इतर गोष्टींना पण शिकवण्याची गरज असेल. 등등 하는 것이 있을 것입니다. आपण समजू शकतो की ख्रिस्ताने फक्त स्वतःसाठी नाही आणि आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जीवन जगले नाही, पण एका अशा व्यक्तीच्या रूपात जीवन जगले ज्यांनी आपल्या तारणासाठी आपल्या आनंदाचा त्याग करून दुसऱ्यांसाठी स्वतःला बलिदान केले. 하신 이와 같은 삶을 사신 것으로 이해하시면 되겠습니다. हे सर्व शिक्षण बेखमीर भाकरीच्या या पवित्र सणामध्ये समाविष्ट आहे. 이 거룩한 무교절이 되겠습니다. आपल्याला बेखमीर भाकरीच्या सणाचा अर्थ बरोबर समजण्यासाठी येशूने विचारले, 이해하셔서 पण असे झाले तर याप्रमाणे घडले पाहिजे हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे? 말씀하시면서 오히려 येशू अगोदरच समजले होते की त्यांचा विश्वासघात केला जाईल, तरी पण त्यांनी यहुदाला आपला एक शिष्य बनवले. त्यांनी त्याला आपल्या जवळ ठेवले आणि त्याची काळजी घेतली. 참 असे जीवन जगणे खूपच कठीण आहे. 그러한 어떤 삶을 살아가신다는 것 이건 너무나도 어려운 일. अगदी आपल्या बाजूला तो व्यक्ती असूनही जो त्यांचे नुकसान करेल, ख्रिस्ताने तरी पण त्याच्यावर प्रेम दाखवले आणि त्याच्यावर कृपा केली. 아시면서 그렇게 할 जगामध्ये परमेश्वराशिवाय कोणीच नाही जे जाणून बुजून याप्रमाणे जीवन जगू शकतो. आपण किती वेळा हे प्रेम रोखून ठेवले आहे आणि सियोनमध्ये आपल्या प्रिय भाऊ आणि बहिणींवर कृपा दाखवण्यामध्ये असमर्थ ठरलो आहोत. 풀지 못할 때가 얼마나 많습니까? आपण पूर्णपणे जाणीव केली पाहिजे की ख्रिस्ताने आपल्यासाठी असे जीवन जगले जसे की आपण बेखमीर भाकरीच्या सणाच्या अर्थाला समजतो. तर आपण फक्त त्यांना वधस्तंभावर खिळले जाण्यावर लक्ष केंद्रित नाही केले पाहिजे. येशूला वधस्तंभावर खिळेपर्यंत त्यांच्या मनात काय चालले होते आणि त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे विचार होते, आपण आज या बाबींवर विचार केला पाहिजे. 할 줄 아는 우리 모두가 되셔야 되겠습니다. प्रेषित पौलाने पण या गोष्टीची जाणीव केली आणि म्हटले, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? 이제 내 आतापासून मी माझ्यामध्ये ख्रिस्ताशिवाय इतर कोणत्याही गोष्टीला राहू देणार नाही. या प्रकारे आपण प्रेषित पौलाच्या जीवनाला पाहू शकतो, ज्याने आपले संपूर्ण जीवन ख्रिस्ताच्या सेवेमध्ये समर्पित करून टाकले. 우리가 또 엿볼 수 있는 것. आपण बेखमीर भाकरीच्या या सणाला फक्त उपवासाचा दिवस समजला नाही पाहिजे किंवा असा दिवस नाही समजला पाहिजे जेव्हा आपण खाऊ शकत नाही आणि पुरेशी झोपही घेऊ शकत नाही. यापेक्षा आपण ख्रिस्ताच्या दुःखाबद्दल विचार केला पाहिजे. 이와 같은 그 고난을 생각하면서 हा फक्त असा दिवस नाही जेव्हा आपल्याला भूक लागते व झोप न घेण्याची अस्वस्थता जाणवते. 날이 될 것이 아니고 आपण विचार केला पाहिजे सियोनच्या त्या भाऊ आणि बहिणींसाठी जे माझ्या चोहोबाजूकडे आहेत, किती जास्त कठीण आणि त्रासदायक होईल. 아버지 어머니는 आपल्या स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताला आणखी किती जास्त कठीण जीवन जगावे लागले असेल. 우리 구원하기 위해서 त्यांनी आपल्याला पापांची क्षमा आणि तारण देण्यासाठी असे जीवन जगले असले. बेखमीर भाकरीच्या या सणाच्या संपूर्ण दिवसभर आपल्या सर्वांना या सणाच्या अर्थावर मनन करण्यात आणि संपूर्ण जाणीव करण्यामध्ये सक्षम झाले पाहिजे. 우리 모두
되어야 되겠습니다. या आपण मत्ते अध्याय 26च्या सोबत सुरू ठेवूया. 6절 वचन 59. मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा कशाच्या शोधात होते? 9절의 말씀 보시면 येशूला जीवे मारण्याच्या हेतूने त्यांच्या विरोधात खोटा पुरावा शोधित होते. 그를 칠 무슨 증거를 찾았다고 했습니까? त्यांनी येशूच्या विरोधात खोट्या पुराव्यांचा उपयोग करून ख्रिस्तावर दोष लावला, खोटा आरोप लावला आणि त्यांची निंदा केली. 음해하고 회방하고 비방하는 이런 जरी ख्रिस्ताला या सर्व गोष्टी माहीत होत्या, पण त्यांनी धीराने सर्व काही सहन केले आणि स्वीकारले. 감내하시고 받아들이셨습니다. या आपण वचन 60 वर जाऊ. 찾음에 60절입니다. मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा हे येशूला जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या विरुद्ध खोटा पुरावा शोधित होते. 와서 가로되 आणि बरेच खोटे साक्षीदार आले असतानाही तो त्यांना मिळाला नाही. तरी शेवटी दोघेजण येऊन म्हणाले की देवाचे मंदिर मोडावयास व 3 दिवसात ते बांधावयास मी समर्थ आहे, असे याने म्हटले. 이 사람들의 너를 치는 증거가 तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, तू काहीच उत्तर देत नाहीस का? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात की काय? तथापि येशू उगाच राहिला. यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असल्यास आम्हाला सांग. हे ते दृश्य आहे जेव्हा प्रमुख याजकांनी येशूवर असे म्हणून दोष लावला, मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असल्यास तर आम्हाला सांग. आणि आता तू ते असल्याचा दावा करतोस जो तू नाहीस. त्यांनी त्याच्याबरोबर या प्रकारचे गैरवर्तन केले जणू तो एक गुन्हेगार आणि फसवणारा आहे. या आपण वचन 65च्या सोबत सुरू ठेवू. 이에 तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, याने दुर्भाषण केले आहे. आम्हा साक्षीदारांची आणखी काय गरज? पहा, तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. 참남한 말을 들었도다. तुम्हास काय वाटते? त्यांनी उत्तर दिले की हा मरणदंडास पात्र आहे. 저는 사형에 해당하니라 하고 तेव्हा ते त्यांच्या तोंडावर थुकले व 힘을 뱉으며 त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या. आणि कोणी त्याला चपडा 그리스도야 मारून म्हटले, हे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कुणी मारले? 하고 했습니다. या प्रकारे ते त्यांच्या तोंडावर थुंकले, त्यांना बुक्क्या मारल्या आणि त्यांच्या तोंडात मारले. 뺨으로 얼굴을 또 때리기도 하고 जरी आपण पापी आहोत, जर आपल्यासोबत असे काही झाले असते तर आपण या प्रकारच्या अपमानाने क्रोधित झालो असतो 하는 어떤 그 आणि या प्रकारच्या गैरव्यवहारावर रागवलो असतो. 참지 못하는 그런 분노가 जरी ते परमेश्वर आहेत, पण त्यांनी आपल्या सर्व पापांना क्षमा करण्यासाठी हा सर्व त्रास सहन केला. त्यांचे बलिदान आपल्यासाठी होते. 죄를 사해 주기 위한 우리 위한 희생 पुन्हा एकदा आजच्या बेकमीर भाकरीच्या सणाच्या द्वारे 오늘 이 무교 आपण याची जाणीव केली पाहिजे आणि खरा पश्चाताप केला पाहिजे. 시간을 가져야 되리라고 믿습니다. येशूसोबत एका चोरापेक्षाही वाईट वागणूक दिल्याच्या दृश्याची नोंद शुभवर्तमानाच्या लेखकांनी केली. हे सर्व आपल्या पापांमुळे झाले. 기록을 하고 있습니다. या आपण अध्याय 27 वर जाऊ. अध्याय 27 वचन 21. 1장 21절입니다. सुभेदाराने त्यास विचारले, तुम्हाकरिता या दोघांतून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे? ते म्हणाले, बराब्बाला. 가로되 바라 पिलाताने त्यास म्हटले, तर ख्रिस्त म्हटल्या 가로되 येशूचे मी काय करावे? 예수를 सर्व म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. 저희가 가로되 십자가에 हे ते दृश्य आहे जेव्हा येशूला एका क्रूर खुन्यापेक्षाही वाईट वागणूक दिली जात होती. 더 못한 그런 대접을 지금 받고 있는 आणि जरी येशू निर्दोष होते, पण त्यांना वधस्तंभावर खेळले गेले होते. 아무런 죄도 없으신데도 सरळ शब्दात म्हटले तर आपण एक असे दृश्य पाहत आहोत जेथे या लोकांनी त्यांना मारण्याची आपली प्रबळ इच्छाशक्ती व्यक्त केली. 표방하고 있는 장면을 보고 या आपण वचन 27 पाहू. नंतर सुभेदारांच्या शिपायांनी येशूला वाढत नेले आणि सगळी तुकडी त्यांच्याविरुद्ध जमवली. त्यांनी त्यांची वस्त्रे काढून त्यांच्या अंगात किरमीची झगा घातला. 있고 काट्यांचा मुकुट गुंफून त्यांच्या मस्तकावर ठेवला. त्यांच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, हे यहूदाचे राजा नमस्कार, असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. 하여 가로되 ते त्याच्यावर थुंकले व तोच वेद घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खेळवण्याकरता घेऊन गेले. 펴 십자가에 못 박으려고 끌고 나가니라. हे सर्व दृश्य आपल्याला असहाय्य आणि अपमानास्पद क्षण दाखवतात जे ख्रिस्ताने उचलले होते. 또 수치입니다. हे सर्व अपमानास्पद वागणूक त्यांच्याद्वारे करण्यात आलेल्या कोणत्याच कामामुळे नव्हती, पण यामुळे होती की आपण पाप केले होते. 다만 या त्या गोष्टी आहेत ज्या आपल्या सोबत घडल्या पाहिजे होत्या. परमेश्वराच्या संतानांनी हे कधी विसरले नाही पाहिजे की ते आपल्या जागी दुःखाच्या मार्गावर चालले आहे. 내가 जसे की आपण या वस्तुस्थितीला विसरून जातो, तेव्हा आपण अनेकदा त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो ज्या आपल्याला आरामदायक वाटतात आणि ज्या आपल्याला आवडतात आणि ज्याचा आपण आनंद घेतो. 기쁨만을 위해서 살아가고자 노력하는 दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा आपल्या विश्वासाचे जीवन जगताना आपण सहजपणे स्वतःच्या समाधानाचा आणि आनंदाचा शोध करतो.
이런 या चुकीच्या मार्गावर चालण्याने आपण पापी स्वभावाच्या अधीन होऊन जातो आणि ते काम करतो ज्याने परमेश्वर प्रसन्न होत नाही. 그 가운데서 죄 हे सर्व यामुळे आहे कारण की आपण आपले जीवन फक्त तेच करून जगू इच्छितो जे आपल्याला आवडते. जर आपण असेच होऊ देतो तर मग आपल्या पापांचे ओझे कोण उचलणार? आपले स्वर्गीय पिता आणि माताला आपल्या पापांचे ओझे पुन्हा पुन्हा उचलावे लागतील. आज आपल्याला या बाबींवर आणखी खोलवर विचार केला पाहिजे. 보게 된다면 आपण असे म्हणून दृढ संकल्पाचा ठराव केला पाहिजे की आपण आपल्या स्वतःला कधीच पापात फसू देणार नाही आणि पापाच्या दासत्वाच्या अधीन होणार नाहीत. 그래서 त्याचमुळे प्रेषित पौलाने आपल्या जीवनाला ख्रिस्ताच्या मार्गावर चालणारे दुःखाचे जीवनच्या रूपात वर्णन केले. 표현하고 있습니다. आता या आपण रोमकरासचे पुस्तक अध्याय 8 वर एक दृष्टी टाकू. अध्याय 8 वचन 16. 1장 16절의 말씀 보시면 तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहो 자녀인 것을 증거하시나 आणि जर मुले तर वारिसही आहो, म्हणजे देवाचे वारिस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारिस असे आहो. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच. 함께 받아야 될 것이니라. 생각한데 कारण आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. 수 없도다고 했습니다. परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन प्रेषित पौलाने एक असे जीवन स्वीकार केले जे ख्रिस्ताच्या मार्गाचे अनुकरण करते. त्याने प्रथम चर्चच्या सर्व संतांना आणि सोबतच आज आपणासही या शब्दांनी शिकवले. आणि जर मुले तर वारिसही आहो, म्हणजे देवाचे वारिस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारिस असे आहो. 또 당연히 आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच. 자기 येथे दुःख आपल्या पापामुळे होणाऱ्या दुःखाला दर्शवित नाही. 죄의 고난은 자신은 죄가 없지만 ख्रिस्ताचे दुःख तो त्रास आणि तो दुःख होते ज्याला त्यांनी आपल्या जागी सहन केले, जरी ते निष्पाप होते. ते आपल्या तारणासाठी होते. 그렇다면 मग आपण पण सियोनच्या आपल्या भाऊ आणि बहिणींना तसेच आपल्या आजूबाजूच्या इतर लोकांना आनंद देण्यामध्ये सक्षम झाले पाहिजे, 기쁨을 주기 위해서 जसे अब्रामाने केले. 처럼 जेव्हा त्याने आपला पुतण्या लोटाला म्हटले, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईल, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईल. 당연히 삼촌으로서 त्याच्या चुलत्याच्या रूपात अगोदर अब्रामाजवळ ते सर्व काही घेण्याचा अधिकार होता जे त्याला पाहिजे होते, पण त्याने आपल्या पुतण्याला परवानगी दिली आणि त्याला अगोदर निवडू दिले. भाऊ आणि बहिणींनो, बायबलमध्ये लिहिलेल्या या भूतकाळातील सर्व दृश्यांना पाहून आपण त्या लोकांस एक झलक पाहू शकतो 하고 있고 ज्यांच्याकडे एका मुलासारखा विश्वास होता आणि ज्यांच्याकडे एक प्रौढ विश्वास होता. 대목입니다. बी पेरणाऱ्या शेतकऱ्याचा मुख्य उद्देश त्याला वाढू देणे आणि शरद ऋतूच्या हंगामात चांगल्या उत्पन्नाची कापणी करणे आहे. 하고자 하는 것이 가장 큰 목적입니다. याची तुलना आत्मिक शेती बरोबर केली तर परमेश्वराची इच्छा आहे की आपण सर्वांनी लवकर समजदार व्हावे. त्यांची इच्छा आहे की पीक लवकरात लवकर तयार व्हावे. 아직도 다 어린 त्यांची इच्छा नाही की आपण त्या लोकांच्या रूपात तसेच राहावे जे एका छोट्याशा अंकुराच्या विश्वासासारखे आहे. परमेश्वराची इच्छा आहे की आपला विश्वास वाढून प्रौढ बनवावा. असे असले तरी आपल्यातील कित्येकांचा विश्वास अजूनही एका मुलासारखा आहे. 있습니다. आपल्यापैकी काही समजदार होऊन इच्छित नाहीत आणि मोठे होऊ इच्छित नाहीत. मग आपल्या चुकीच्या कामाचा परिणाम काय असेल? 되겠습니까? आपण सर्वांना विकसित आणि समजदार झाले पाहिजे. ख्रिस्त ज्या दुःखांच्या मार्गावर चालले त्या मार्गावर चालून 걸어가신 फक्त स्वतःच्या भावना आणि आनंदाचं समाधान करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण नेहमी असा विचार करून विश्वासाचे जीवन जगले पाहिजे. मला परमेश्वरासाठी आणि परमेश्वराच्या सर्व संतानांसाठी काय केले पाहिजे? 이런 어떤 내용이 어디에 있을까? जसे की प्रेषित पौल हे समजला तेव्हा तो म्हणाला, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? 그 사랑에서 त्याने देखील संकल्प बनवून ख्रिस्ताच्या सारखे बनण्याचा आणि त्यांच्यासारखे जीवन जगण्याचा निश्चय केला नव्हता का? 결의를 갖게 된 것 아니겠습니까? या आपण रोमकरास अध्याय 8च्या वचनांद्वारे परमेश्वराच्या इच्छेला शिकणे सुरू ठेवू. अध्याय 8 वचन 35. 8장 35절입니다. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? 위험이나 칼이냐 शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे. कापवायच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. 받았나이다. उलट पक्षी ज्याने आपणांवर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजय ठरतो. 덕히 이긴 아니라. कारण माझी खात्री आहे की जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी, बले, उंची, 능력이나 खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावायला समर्थ होणार नाही. प्रेषित पौल
परमेश्वराच्या सार्वकालिक खऱ्या व पवित्र प्रेमाला पूर्णपणे समजला होता. 이해했습니다. त्याला या कारणाची जाणीव झाली की ख्रिस्ताला जरी ते सर्वशक्तिमान परमेश्वर होते, वधस्तंभावर का खेळले गेले होते 그러면서도 आणि त्यांनी गुपचूप आपल्याच निर्मितीकडून सर्व प्रकारची चेष्टा आणि निंदा का सहन केली. 얼마든지 그런 प्रेषित पौलाला शेवटी याची जाणीव झाली की जरी परमेश्वराकडे अशा अडचणींवर विजय प्राप्त करण्याची सर्व शक्तिमान सामर्थ्य आणि शक्ती आहे, तरी पण त्यांनी हे सर्व फक्त आपल्यासाठी सहन केले. 오늘의 우리를 위한 것이었다는 것을 바울은 이제 깨닫게 याची जाणीव करून जेव्हा त्याने 39 फटके खाल्ले, तेव्हा त्याने त्याला काहीच त्रासदायक मानले नाही. 않았습니다. तो ख्रिस्ताबद्दल प्रचार करताना कैदेत जाण्यास घाबरला नाही. 않았습니다. तो फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करणाऱ्या जीवनातून मुक्त झाला होता. या जगातील कोणतीही गोष्ट त्याला मर्यादित ठेवू शकत नव्हती. 해탈하게 된 것이죠. 벗어났습니다. आपल्या स्वतःच्या समाधानासाठी जगण्यापेक्षा त्याने आपल्या विश्वासाला त्या स्तरापर्यंत वाढवले जेथे तो समजू शकला की कसे 대로 좀 व्यवस्थित ख्रिस्ताची सेवा करावायची आहे. तो आपल्यासाठी नाही पण परमेश्वरासाठी जगला. 믿음의 경지로 전환하게 된 आज आपण बेकमीर भाकरीचा पवित्र सण पाळून त्या विश्वासाला स्मरण केले पाहिजे. 것을 우리에게 깨우쳐주는 बेकमीर भाकरीचा सण फक्त यासाठी पाळला जात नाही कारण की आपण फक्त उपासनेमध्ये सहभागी होतो. या सणाला खऱ्या अर्थाने पालन करण्यासाठी आपण प्रेषित पौलासारखा विश्वास प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने आत्मविश्वासाने म्हटले, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करीन. 수 있겠느냐. प्रेषित पौलाने आपल्या जीवनात त्या प्रत्येक गोष्टीचा त्याग केला ज्याचा त्याने आनंद घेतला होता. त्याने अशा सर्व गोष्टींना काढून टाकले ज्या थोड्याशा पण परमेश्वराच्या विरुद्ध होऊ शकत होत्या. जसे की तो या प्रकारचे एक सुंदर जीवन जगला तेव्हा तो भौतिक गोष्टींना व जगिक मोहांना सोडून परमेश्वराच्या जवळ येण्यास सक्षम होता. 이와 같은 아름다운 삶이 있었기 때문에 त्यामुळे त्याने म्हटले, 결과에 가서는 आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. तो पूर्णपणे असे जीवन जगला नाही का जे ख्रिस्ताला प्रसन्न करते. अशा कार्याचा शेवटचा परिणाम काय होता. तो हे म्हणण्यास सक्षम होता, माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. 결론에 도달할 수 भाऊ आणि बहिणींनो, आपण नवीन कराराला एखाद्या ठरलेल्या सणामध्ये किंवा एखाद्या ठरलेल्या दिवसाला उपासनेमध्ये सहभागी होण्याची बाब नाही समजली पाहिजे. 절기 출석이 아니라 आपण स्वतःला विचारले पाहिजे, या सणाद्वारे परमेश्वर मला काय सांगू इच्छितात आणि ते मला कशा प्रकारचा व्यक्ती बनवू इच्छितात. 언제로서 우리가 성장하기를 바라시는가를 आपण सर्वांनी या प्रश्नावर विचार करण्यास सक्षम असले पाहिजे. त्या शब्दांना समजून ज्यांच्यावर आपल्या स्वर्गीय माता नेहमी भर देतात की आपली सुवार्ता चांगले दुःख आहे, या आपणही नेहमी लक्षात ठेवू की सुवार्तेचे कार्य खरोखर एक चांगले दुःख आहे. 아니고 내게는 जसे की हे आपल्या आनंदासाठी नाही तर हे कधीकधी आपल्यासाठी त्रासदायक आणि कठीण असू शकते. 하나님을 영화롭게 하고 मात्र आपण परमेश्वराचे गौरव करण्यासाठी आणि इतरांसाठी सर्व दुःख सहन केले पाहिजे, म्हणजे आपल्या शेजाऱ्यांना आणि आपल्या आणि बहिणींना शांतता देऊ शकू. 형제 자매들에게 평화와 असे म्हटले जाऊ शकते की हे चांगले दुःख आहे जे आपण ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या सेवकाच्या रूपात प्राप्त करतो. 좋은 고난이라고 말할 수 있겠습니다. 이 पिता सर्वात अगोदर या दुःखाच्या मार्गावर चालले आणि आपली माता आज देखील त्या मार्गावर चालत आहे. 들어가시고 आता आपली वेळ आहे की आपण पिता आणि माता यांच्या पाऊलखुणांवर चालले पाहिजे. 먼저 सर्वात अगोदर आपण त्यांनी 고난에 ज्यांनी सुवार्ता प्राप्त केली आहे, सुवार्तेसाठी कोणत्याही प्रकारच्या दुःखांना सहन करण्यामध्ये सक्षम झाले पाहिजे, म्हणजे आपणही प्रेषित पौलासारख्या विश्वासाच्या स्तरापर्यंत पोहोचू शकू ज्याने म्हटले, ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. ही आशा करून की आपण आनंदाने ख्रिस्ताच्या दुःखामध्ये सहभागी होऊ शकू, मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार. 하겠습니다. 감사합니다.